विविध भारती पुणे ठळक बातम्या. देशभरात आज संविधान हत्या दिवस पाळण्यात येत आहे. 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली. भारतीय संविधान पायदळी तुडवण्यात आलं. या दिवसाचं स्मरण करण्यासाठी तसंच आणीबाणीच्या काळात हाल अपेष्टा भोगलेल्या नागरिकांच्या योगदानाचं स्मरण करण्यासाठी त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता आजचा दिवस पाळला जात आहे. नवी मुंबई शहर प्लॅस्टिक मुक्त व्हावं या दृष्टीनं महापालिकेनं जनजागृतीप्रमाणेच तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या तपासणी पथकांनी 1 ते 20 जून या 20 दिवसांच्या कालावधीत 27 दुकानं आणि आस्थापनांवर कारवाई करत 1,40,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसंच 215 किलो वजनाच्या प्लॅस्टिक पिशव्या आणि प्रतिबंधात्मक प्लॅस्टिक जप्त करण्यात आलं आहे. राज्य शासनाकडून पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याच्या निर्णयाला विरोध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्यभरात सह्यांची मोहीम सुरू केली आहे. धुळ्यात मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या मुद्द्यावर एकत्र आले आहेत. पालखी सोहळ्यात गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने चोरणाऱ्या 2 टोळ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 22 तोळ्यांचे दागिने आणि 14 मोबाईल असा जवळपास 23,91,000 रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वतीनं दुसरी जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा सुरू आहे. अग्रमानांकित आमिष आठवले यानं पुरुषांच्या एकेरीत विजेतेपद पटकावलं, तर मुलींच्या 13 वर्षाखालील गटात स्पृहा बोरगावकर हिने विजेतेपद पटकावलं. दरम्यान 19 वर्षाखालील मुलांच्या गटात नील नवरे, वेदांग जोशी आणि मुलींच्या गटात रुचिता दारवटकर, सई कुलकर्णी यांनी आपलं यश कायम राखलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 10:58 मिनिटांनी.